नमस्कार मैत्रिणींनो, वीरा फॅशन डिझायनर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये गोपी बाहीची छान अशी सोप्या पद्धतीने डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मी रेग्युलर अस्तर ज्या पद्धतीने कटिंग करतो त्याच पद्धतीने कटिंग करून घेतला आणि अस्तरच्या डबल मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे। जर का तुमच्याकडे ब्लाऊज पीस कमी असेल तर तुम्ही थोडा कमी सुद्धा घेऊ शकतात, परंतु माझ्याकडे भरपूर ब्लाऊज पीस असल्यामुळे मी हा एक्स्ट्रा घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी तो बरोबर दोघंही बाजूंना अशा पद्धतीने वेगवेगळ्या बाजूंना सेट करून घेतला आणि त्याच्यानंतर मी दोघंही बाजूंना 3-3 इंच इतकं अंतर मोजून आणि खुणा करून घेत आहे। जर का तुमच्याकडे ब्लाऊज पीस कमी असेल तर तुम्ही कमी प्लेटा पडतील एवढंच राहील, आणि जर का जास्त असेल तर जास्त प्लेटा पडतील। आणि लांबी आणि रुंदीला मी भरपूर असा कपडा दोघंही बाजूंना घेतलेला आहे। 3.5 इंचाची बाही आहे, तर मी 4.5 इंचाची कटिंग करून घेतली आणि हा ब्लाऊज पीस मी 6 इंचाचा कटिंग करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने पकडत आणि प्लेटा मारून घेत आहे। तर हा 32 साईजचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यासाठी मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे। तर बाहीची रुंदी मी ही 7 इंचाची आणि शिलाई मार्जिन पकडून असा 8-8.5 इंचाची आहे। तर पूर्ण बाहीची रुंदी ही 16 इंचाची आहे। तर मी कपडा हा डबल घेतलेला आहे 32 इंचाचा। तर माझ्याकडे भरपूर ब्लाऊज पीस असल्यामुळे मी तो डबलचा घेतलेला आहे। जर का डबल घेतला तर जास्त प्लेटा पडतील आणि जर का ब्लाऊज पीस कमी असेल तर थोड्या प्लेटा पडतील। तर अशा पद्धतीने एखाद्या स्क्रू चावीच्या सहाय्याने किंवा सुईच्या सहाय्याने त्या छोट्या अशा पद्धतीने आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। अर्धा इंचाच्या प्लेटा एकसारख्या अशा पद्धतीने आपण जिथं खुणा करून घेतलेल्या आहेत 3 इंचाची खूण तिथंपर्यंत बरोबर प्लेटा मारून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर बाही बरोबर ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून आणि परफेक्ट पुरून गेलेली आहे किंवा नाही, जर का परत कापड अजून एक्स्ट्रा असेल तर परत 1-2 प्लेटा एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या। त्याच्यानंतर इकडच्या बाजूच्या प्लेटा बरोबर अशा पद्धतीने सेट करत आणि बरोबर त्याच प्लेटा बरोबर पकडत आणि त्याच खालच्या बाजूला आपण ज्या दिशेने प्लेटा घेतलेल्या आहेत त्याच दिशेने ह्या पण प्लेटा मारून घ्यायच्या आहेत। आणि बरोबर मी अशा पद्धतीने त्या प्लेटा पकडत आणि त्याच दिशेने मारून शिलाई करून घेत आहे। तर ही माझी गोपी बाहीची अगदी सोपी अशी पद्धत आहे। तर ह्या बाही डिझाईनला आपण पफ स्लीव्ज असं सुद्धा म्हणू शकतो आणि गोपी बाही असं सुद्धा म्हणू शकतो। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं बोलू शकतात। बरोबर मी त्याच दिशेने ह्या प्लेटा मारून घेत आहे। तर दोघंही बाह्यांना आपल्याला प्लेटा मारायच्या वेळेला चेक करून घ्यायचं की दोघंही बाजूच्या बाह्यांच्या प्लेटा एकाच दिशेने यायला नको, कारण प्लेटांची दिशा ही पुढच्या साईडला यायला पाहिजे, शोल्डरच्या पुढच्या साईडला, म्हणून ते आपल्याला बरोबर अस्तरवरती ठेवताना सुद्धा चेक करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने मी बरोबर त्या एका साईडने प्लेटा मारून घेतल्या आणि बाह्याबरोबर अस्तरवरती ठेवून अशा पद्धतीने चेक करून घेतलं। त्याच्यानंतर दुसऱ्याही बाहीला मी त्याच पद्धतीने बरोबर प्लेटा मारून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या बाहीवरती आपल्याला जर का असंच राहू द्यायचं असेल तर राहू देऊ शकतो किंवा मग आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे। तर मी बरोबर पूर्ण बाह्यांच्या अशा पद्धतीने प्लेटा मारून झाल्यानंतर प्रेस करून घेत आहे। तर बघू शकतात मी त्यांच्यावरती प्रेस करून घेतलेली आहे आणि दोघंही बाजूंच्या बाह्या मी बरोबर ठेवून घेतलेल्या आहेत आणि प्लेटांची दिशा ही पुढच्या साईडला शोल्डरच्या पुढच्या साईडला बरोबर येते किंवा नाही अशा पद्धतीने मी चेक करून आणि दोघंही बाह्या बरोबर मी सेट करून घेतल्या आणि प्लेटांची दिशासुद्धा मी पुढच्या साईडलाच घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं काही अस्तर पलटवायची गरज राहत नाही, कारण की आपल्याला इथं डायरेक्ट सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात मग प्लेटा मारून झाल्यानंतर मी बरोबर मध्य सेंटर हा काढून घेत आहे आणि बाहीचा मध्य सेंटर काढून झाल्यानंतर आपल्याला अस्तरचा सुद्धा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि बाही बरोबर अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायची आहे की प्लेटा बरोबर मध्य सेंटरवरती येतील अशा पद्धतीने। आधीच आपण 2-3 इंच इतकं अंतर दोघंही बाजूंना सोडून दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर 5 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे।
खालच्या बाजूला तर आपली शिलाई परफेक्ट होत असते, परंतु वरच्या बाजूला आपण प्लेटा ह्या थोड्या वरती घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचा कापड हा कटिंग करून त्याच्यानंतर आपल्याला बरोबर प्लेटा अशा पद्धतीने हाताने सेट करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पकडत बरोबर प्लेटांची दिशा चुकायला नको ही काळजी घेत आपल्याला वरच्या बाजूला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पकडत मी वरच्या बाजूने आणि त्याच्यानंतर मी प्लेटांची दिशा बरोबर आहे किंवा नाही ती सुद्धा चेक करून घेतली आणि त्याच्यानंतर जर का दिशा चुकलेली असेल तर आपण बरोबर तिथं शिलाई उसवून आणि परत बरोबर शिलाई करून घ्यायची। नंतर या एक्स्ट्राच्या पूर्ण भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। दुसऱ्याही बाजूची बाही मी ह्याच पद्धतीने जोडून घेतलेली आहे। तर आपल्याला अस्तरवर काहीही करायचं नाही। ह्या ब्लाऊजच्या डिझाईनसाठी बाहीच्या डिझाईनसाठी आपल्याला फक्त ब्लाऊज पीसवरतीच ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी दोघंही बाजूंना बरोबर हे अस्तरवरती जोडून घेतलं। त्याच्यानंतर मी 2 इंचाची अशा पद्धतीने पट्टी तयार करून घेतलेली आहे। तर ही पट्टी मी सरळ धाग्यात कटिंग करून घेतलेली आहे। तर ही आपल्याला ही अस्तरच्या बाजूने अशा पद्धतीने बरोबर उलटी सुलटी चेक करून घ्यायची आणि अस्तरच्या बाजूने तिच्यावरती बरोबर पाव इंच इतकं शिलाई मार्जिन पकडत आणि शिलाई करून घ्यायची आहे। तरी ही क्रॉस पट्टीसारखी आपल्याला तिरकस धाग्यात कटिंग न करता ही आपल्याला सरळ धाग्यात कटिंग करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं दाब शिलाई द्यायची काहीही गरज नाही। एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि परत फोल्ड करून आणि तिच्यावरती आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई अगदी सरळ रेषेत आणि 1 पॉईंट इतक्या अंतरावर एका याच्यात शिलाई करायची आहे, म्हणजेच बाहीला छान अशी फिनिशिंग येईल। आणि याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला आपल्याला ही 2 इंचाची पट्टी जोडून घ्यायची आहे। जर का तुम्हाला इथं लेस लावायची असेल तर तुम्ही इथं बारीक लेससुद्धा लावू शकतात। तर बघू शकतात मैत्रिणींनो, मी दोघंही बाजूंना छान अशा गोपीबाहीच्या भरपूर अशा प्लेटा पडलेल्या आहेत आणि जास्त ब्लाऊज पीस असल्यामुळे तर पूर्ण बाहीला प्लेटा आलेल्या आहेत। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। तर फायनली आपल्या ब्लाऊजचा अशा पद्धतीने लुक आलेला आहे आणि बाही जोडून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तर खूपच छान अशी आलेली आहे। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघू शकतात किती छान अशा एका लाईनीत प्लेटा आलेल्या आहेत। तर प्लीज लाईक करून शेअर करा।